Hello friends, welcome to this video session about cell organelles and their functions. Discuss about the plasma membrane, the second most layer of a plant cell and outermost covering of an animal cell, that is a plasma membrane. So what is plasma membrane? Firstly, plasma membrane is outermost covering of an animal cell. outermost covering of an animal cell म्हणजे काय की ॲनिमल प्राणीपेशी असेल, प्राणीपेशीमध्ये जी सगळ्यात बाहेरची जी आउटर कव्हरिंग आहे त्या आउटर कव्हरिंगला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. बट वनस्पती पेशीमध्ये असेल, प्लांट सेलमध्ये असेल, जी आउटर मोस्ट कव्हरिंग आहे ती सेल वॉल आहे. त्याच्या इनसाइडमध्ये जी लेअर प्रेझेंट आहे त्या लेअरला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे त्याचं सेकंड मोस्ट लेअर इन अ प्लांट सेल व्हाईल आउटर मोस्ट कव्हरिंग इन ॲनिमल सेल. मग प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन काय, तर आपल्याला माहिती आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेन इज आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ अ सेल विच मेंटेन द एंट्री अँड एक्झिट ऑफ द मॉलिक्यूल किंवा कॉन्सन्ट्रेशन ठेवत असते की कोणते मॉलिक्यूल आपल्याला सेलच्या इनसाइडमध्ये घ्यायचे आणि कोणते मॉलिक्यूल आपल्याला सेलच्या बाहेर टाकायचे, म्हणजे स्पेसिफिक मॉलिक्यूल एंटर करायचे आणि टॉक्सिक सबस्टन्स जे स्पेसिफिक मॉलिक्यूल आहे ते एक्झिट करायचे. हे जे फंक्शन कॅरिड आउट करत असते त्या वॉलला किंवा त्या लेअरला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणत असतो. या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेनला सरळ सरळ म्हटलेलं आहे की आउटर कव्हरिंग ऑफ ईच सेल, म्हणजे प्रत्येक सेलमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे. मग ती ईच सेल म्हणजे बॅक्टेरियल सेल असेल, व्हायरस असेल, प्रोकॅरियन असेल, युकॅरियोटिक सेल असेल, मल्टीसेल्युलर असेल किंवा युनिसेल्युलर असेल, प्रत्येक सेलमध्ये तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहायला मिळणार आहे. बट ॲनिमल सेलमध्ये सगळ्यात आउटर मोस्ट म्हणून ती लेअर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि तिचं फंक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज सेल मेम्ब्रेन ॲज वेल एज प्लाझ्मा लेमा. लेमाचा अर्थ सुद्धा लेअर होतो. लेमाचा अर्थ सुद्धा काय होतो, लेअर. म्हणजेच पहा सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, सेल वॉलच्या इनसाइड मध्ये असणारी जी सेल आहे ती सेल मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड एज प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्लाझ्मा लेमा. Why it is called as plasma lemma? Lemma is a layer. लेमाचा अर्थ काय होतो, डर्म लेअर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो पहा, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय, निवडकता असणे. एक गुणधर्म असतं याच्या एक गुणधर्म आहे तो निवडकता म्हणजे काय, निवडणे. कोणते स्पेसिफिक घटक, ठराविक घटक आपल्याला इनसाइड मध्ये घ्यायचे सेल मध्ये आणि कोणते घटक आउटसाइड मध्ये म्हणजे काय एक्झिट करायचे, हे जे फंक्शन कॅरिड आउट करत असते, हे फंक्शन कॅरिड आउट करत असते कोण, प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणून इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली म्हणजे काय, निवडकता असणे. त्याच्या अंगी निवडकता हा गुणधर्म आहे की कोणते घटक आपल्याला एंटर करायचे आणि कोणते घटक हे बाहेर सोडायचे. पुढे पहा, इट कॉन्सन्ट्रेट एंट्री अँड एक्झिट ऑफ अ मॉलिक्यूल. अगोदरच सांगितलं की कोणते मॉलिक्यूलची एंट्री करायची आणि कोणते स्पेसिफिक मॉलिक्यूल टॉक्सिक सबस्टन्स असतील सेलमध्ये तयार झालेले ते जर एक्झिट करायचे असेल तर ते फंक्शन, ती ऍक्टिव्हिटी कॅरिड आउट थ्रू दी प्लाझ्मा मेम्ब्रेन केल्या जाते. It is also called as semi-permeable membrane. आता it is also called as semi-permeable membrane. Why it is called as semi-permeable membrane? Because semi-permeable membrane म्हणजेच काय की त्याच्यातून सिलेक्टिव्हली परमिएबल जे मॉलिक्यूल्स आहेत, जे मॉलिक्यूल्स बाहेर सोडल्या जातील किंवा इनसाइड मध्ये घेतल्या जातील, म्हणून इट इज कॉल्ड एज semi-permeable membrane because it show the permeability. Because it show the permeability, so it is called as semi-permeable membrane. Then made from the proteins and lipids as well as carbohydrate. आता प्रोटीन्स अँड लिपिड्स पासून तयार झालेली ही लेयर आहे. त्याच्यामध्ये जी अरेंजमेंट असते प्रोटीन्स अँड लिपिडची ती अशी मोझाईक फॉर्म मध्ये असते. वन लेयर प्रोटीनची असणार आहे, सेकंड लेयर लिपिड्स. अशा प्रकारचे हे लिपिड्स आहेत. प्रोटीन्स, लिपिड्स, प्रोटीन्स अँड देन लिपिड्स, अशा प्रकारची अरेंजमेंट असते. परत प्रोटीन्स आहे इकडे, त्यानंतर परत इकडे लिपिड्स असणार आहे, अशा प्रकारचे परत इकडे प्रोटीन्स असणार आहे. म्हणजे ही कोणती अरेंजमेंट आहे, मोझाईक अरेंजमेंट आहे. या अरेंजमेंटला आपण मोझाईक, फ्लूइड मोझाईक मॉडेल म्हटलं जातं आणि हे डिस्कवर केलेलं आहे सिंगर अँड निकोलसन. सिंगर अँड निकोलसन इन 1972. इन 1972 1972 मध्ये सिंगर अँड निकोलसन दोन्ही शास्त्रज्ञाने प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून तयार झालेली आहे किंवा कशा प्रकारे त्याची अरेंजमेंट आहे, कशा प्रकारे ती ऍक्टिव्हिटी करते हे शोधून काढलेलं आहे. आणि त्या मॉडेल, अशा प्रकारचा तो मॉडेल आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. याला म्हटलं जातं फ्लूइड मोझाईक मॉडेल. फ्लूइड मोझाईक मॉडेल. आता मोझाईक म्हणजे काय, अरेंजमेंट असणारे अल्टरनेटली, सायमल्टेनियसली, वन बाय वन. सो इट इज कॉल्ड एज फ्लूइड मोझाईक मॉडेल. देयर इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता यामध्ये बघा प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचं स्ट्रक्चर या ठिकाणी खाली आपण काढलेलं आहे. यामध्ये ही जी आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ ॲनिमल सेल आहे, ही ॲनिमल सेल आहे म्हणजे काय, प्राणीपेशी आहे. याच्यामध्ये सगळ्यात आउटर मोस्ट कव्हरिंग आहे ही कोणती आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. बट प्लांट सेलमध्ये ही जी आउटर मोस्ट कव्हरिंग आहे ही सेल वॉल आहे. ही काय आहे, सेल वॉल. बट त्याच्या आतमधली जी लेयर आहे ही लेयर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणून म्हटलेलं आहे की आउटर मोस्ट कव्हरिंग इन अ ॲनिमल सेल इट इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड व्हाईल सेकंड मोस्ट लेयर
ऑफ द प्लांट सेल इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. अॅनिमल सेल मध्ये सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे ती प्लाझ्मा मेम्ब्रेन असणार आहे आणि प्लांट सेल मध्ये जी सेकंड मोस्ट लेअर असणार आहे ती कोणती असणार आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन.